सभापती महोदय, माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सेमच विषयावरती असल्या कारणाने आपण मला बोलण्याची संधी दिलीबद्दल आभार. युद्धामुळे सभापती महोदय, जो आपला खाडी प्रदेश आहे त्याच्यामध्ये विशेष करून दुबई असेल, कुवेत असेल, याच्यामध्ये हवाई क्षेत्र हा बंद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलेही फ्लाईट्स आता जात नाहीये. सभापती महोदय, सौदी आणि कुवेत याच्यामध्ये विशेष करून जराशी परिस्थिती जास्त नाजूक आहे. दुबईमध्ये तरी परिस्थिती त्या तिकडच्या शासनाने हाताळलेली आहे. तिकडचे जे आपले भारतीय आणि विशेष करून महाराष्ट्रातले जे नागरिक आहेत त्यांना लवकरात लवकर इकडे आणण्यासाठी आपण विशेष रिटर्न फ्लाईटच्या संदर्भातलं, इव्हॅक्युएशन फ्लाईटच्या संदर्भातलं काय कारवाई करतोय हे माहिती होणं गरजेचं आहे. ऑपरेशन सिंधू सारख्या इराणमधनं आपण जे भारतीय विद्यार्थी आणले त्या पद्धतीचं नियोजन आपण करणार आहे का सभापतीमध्ये? त्याचबरोबर या युद्धामुळे तेलाची जागतिक किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं तेल आयात करणाऱ्या देशांपैकी आपण आहोत. तर त्याच्यामुळे शासन पेट्रोल डिझेलच्या किमतींवरती नियंत्रण युद्ध चालू असताना किंवा या संदर्भातले या सगळ्या परिस्थितीच्या दृष्टिकोनाने आपण काय करणार उपाययोजना, कारण बजेट आता सादर होतंय, निश्चितच हा केंद्राचा विषय आहे. तर आपण राज्य म्हणून काय योजना करणार आणि या मुलांच्या विशेष परतीसाठी आपण काय उपाययोजना करणार? हा जो काही हे युद्ध सुरू झालं, ते युद्ध सुरू झाल्यानंतर एअर स्पेस बंद झाल्याबरोबर विशेषतः जे भारतीय पर्यटक किंवा वेगवेगळ्या व्यवसाय करता तिकडे गेलेले लोक आहेत, जे तिथले रेसिडेंट नाही आहेत, जे भारतात परत यायचं आहे, त्या लोकांचं मेसेजेस आपल्याला यायला लागले. आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला. त्यांनी एम्बसीला सगळीकडे ॲक्टिवेट केलं, सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला. पण आपल्याला याची कल्पना होती की नुसतं एम्बसीला संपर्क साधून हे होणार नाही, म्हणून आपल्या राज्याचे जे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत श्री गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली. आपण एक व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे. त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत. त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत. मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की एअर इंडियाची विमानं आता हळूहळू त्या ठिकाणी जात आहेत आणि लोकांना परत आणतायत. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत. तर जिथनं आणता येत आहे तिथनं आणण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. विशेषतः कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की आपले जे ट्रान्झिटचे पॅसेंजर्स आहेत कुवेतमध्ये, त्यांच्याजवळ विजा नसल्यामुळे त्यांना अडचणी होत्या. पण तिथेही आपल्या एम्बसीने प्रयत्न करून त्यांना आता एका ठिकाणी थांबवलेलं आहे किंवा एअरलाईननेच थांबवलं होतं, पण त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीनं तो प्रयत्न देखील आपल्या वतीनं करण्यात आलेला आहे. विशेषतः जे काही वेगवेगळे आपले त्या ठिकाणचे मंडळ आहेत, मराठी मंडळं वगैरे, यांना देखील आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. त्यांच्याही माध्यमातनं जे काही आपले तिथले लोक आहेत त्यांना आपण मदत करतोय, त्यांच्याशी संपर्कात आहोत. व्हिडिओच्या कॉलच्या माध्यमातनं स्वतः गिरीश महाजन त्यातल्या अनेक लोकांशी बोललेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. आपल्या इथे आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत श्री गावंडे, त्यांना देखील आपण ही जबाबदारी दिली होती, कारण ते फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर आहेत. त्यांनी त्या ठिकाणी विशेषतः आपल्या एम्बसीची बैठक घेऊन आणि ज्या काही SOPs आहेत त्या SOPs तिथले जे आपले नागरिक आहेत त्यांना त्या दिलेल्या आहेत. त्या आपल्या माझ्या ट्विटरवरनं माझ्या Xवरनं मी त्या पोस्ट केलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकता. दोनदा आपण सगळ्या पद्धतीनं काय काय लोकांनी करायचं आहे किंवा काय करू नये या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि आपण जे सांगितलं ते देखील सत्य आहे की आमचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीनं ती व्यवस्था केली होती आणि लोकांना त्यांनी त्या ठिकाणून परत आणणं ही अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं हा उपक्रम आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून ही भूमिका मांडली होती की राज्य सरकार जे काही महाराष्ट्रातले लोक तिथे आहेत त्यांना आणण्याकरता व्यवस्था करू इच्छिते, परंतु केंद्र सरकारने त्या संदर्भात हे सांगितलंय की सगळी राज्य अशी प्रयत्न करतील तर त्या ठिकाणी किऑस तयार होईल आणि आता एअर स्पेस सुरक्षित नाहीये.
त्यामुळे स्टेट कॅरियर्स जे आहेत भारताचे तेच त्या संदर्भातली जी वाहतूक आहे ती सुरक्षिततेनं करू शकतील आणि म्हणून तशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो आहोत. त्यांनी हे देखील सांगितलं की काही ज्या एअरलाईन्स आहेत त्या एअरलाईन्सची आता काही विमानं उपलब्ध होत आहेत, काही विमानं आपले एअर इंडियाची त्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे ती जी काही इव्हॅक्युएशनची प्रोसेस आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतच त्या ठिकाणी झाली पाहिजे. अन्यथा म्हणजे समजा असुरक्षित एअरस्पेसमध्ये एखादं विमान गेलं तर आपल्याला समजू शकतो आपण की त्या ठिकाणी काय होऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी राज्य सरकारला हे ॲडवाईस केलं आहे की तुम्ही जे काय आहे ते हे केंद्र सरकारला करू द्या, हे राज्य सरकारने करू नये. म्हणून आपण त्याच्यामध्ये पुढे जात नाही. तर राज्य सरकारची त्या संदर्भातली सगळी तयारी आहे, पण केंद्र सरकारने आता त्याची सुरुवात केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये हे सगळं इज आउट होईल आणि जे काही आपली मंडळी आहेत ती येऊ शकतील. तोपर्यंत त्यांच्या ज्या काही व्यवस्था लागतील आपल्याला, म्हणजे जसं मगाशी तांबेसाहेब म्हणाले तसं आम्हालाही लोकांचे मेसेजेस येतात, मंत्र्यांनाही येतात, आमदारांना येतात, ते माझ्याकडे फॉरवर्ड करतात. लगेच आपण MEAलाही कळवतो आणि आपल्या हेल्पलाईनच्या माध्यमातूनही त्यांना जी मदत पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. आपले आमदार मिहीर कोटेचा जे आहेत त्यांनी देखील दुबईमध्ये त्यांच्या ओळखीतले लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक सगळ्यांकरता जेवणाची व्यवस्था 2 वेळची ही त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे ज्यांचे, कारण काही लोक असेही असतील की पैसे कमी आहेत किंवा कमी पैसे घेऊन गेले होते तर त्यांच्याकरता ती व्यवस्था देखील त्यांनी केली आहे. तिथे ती पब्लिसाइज केली आहे, तिथे लोक जाऊन जेवण देखील करतायत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं ही मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे. मी एवढंच सांगतो की गेल्या जर आपण 5-10 वर्षातला अनुभव बघितला असेल तर परदेशातले भारतीय जे आहेत, स्टुडंट्स आहेत, पर्यटक आहेत, यांच्याबद्दल माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं सरकार अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि अतिशय विपरीत परिस्थितीतनं देखील लोकांना परत आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार पूर्णपणे या बाबीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांची सुरक्षितता आणि युद्धाची परिस्थिती यातनं लोकांना परत आणण्याकरता सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. सगळ्या लोकांना या ठिकाणी सुरक्षित परत आणण्याचं काम हे केंद्र सरकार करेल आणि राज्य सरकार सातत्याने त्याचा पाठपुरावा करत राहील. आपल्यापैकी कोणाकडे जर असे मेसेजेस आले तर ते आम्हाला फॉरवर्ड करा, आम्ही ते MEAला देतो आणि MEAकडनं डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधला जातो आणि त्यांना आश्वस्त केलं जातं की बाबा त्यांच्या अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवल्या जातात आणि त्यांना आश्वस्तही केलं जातं की कधी त्यांची इव्हॅक्युएशनची व्यवस्था होऊ शकते हे टेंटेटिव्हली त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये या सभागृहाच्या माध्यमातूनही परदेशात अडकलेले जे काही आपले लोक आहेत त्या सगळ्यांना पूर्ण सुरक्षिततेतून आपण परत आणू हा विश्वास मी देऊ इच्छितो. दुसरं, आपण बाकी ज्या गोष्टी सांगितल्या तेलाचं वगैरे, तर त्याची आत्ता तरी आपण काळजी करू नये, केंद्र सरकार करते आहे. आजच सकाळी देशाच्या मंत्र्यांनी सांगितलंय की जवळपास 2 महिन्याचा स्टॉक हा भारताकडे आहे. त्याच्यामुळे लगेच काही किमती वाढतील वगैरे नाही. पण एक मुद्दा जो शशिकांतजी आपण मांडला तो महत्त्वाचा आहे की आता जो काही आपला माल परदेशात एक्सपोर्ट होत होता, शेतमाल, तो अडकल्याचं त्या ठिकाणी सगळ्या बातम्या येऊन राहिल्या आहेत. मी स्वतःही त्या बातम्या बघितल्या. त्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल जरूर याचा विचार आपण करू. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.